हे सर्व खोटी बातमी आहे। त्यांनी ग्राफिक्स बनवून पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही लेखी स्वरूपात आदेश निर्देश अध्यादेश पारित न करता, कारण बुद्धभूमीमध्ये इथे आमचे जवळजवळ 500 आमचे सभासद आहेत, आम्हालाच प्रथम आनंद होईल आमच्या हातात असे काय कागदपत्र आल्याने। आम्ही या ठिकाणी सर्वांना घेऊन आम्ही जल्लोष करू, तर आमच्या हातातच काय कागद नाही आले। तिथे तर उलट त्यांनी काय लोकांना बसून त्यांनी मीटिंग 2-3 तास ही मीटिंगसुद्धा विस्कळीत केले। त्यांनी फक्त आम्हाला बोलवलं दाखवायला, आम्ही गेलो तेवढंच त्यांना दाखवायचं होतं। त्यांनी तिथं अन्य लोकांना बसून ठेवून मीटिंगसुद्धा व्यवस्थित होऊ दिले नाही, आमच्या बरोबर ऐकलंसुद्धा नाही आणि आमच्या हातात का असं लेखी स्वरूपात अध्यादेश निर्णय आदेश नाही आहे। म्हणजे चांगल्या पद्धतीने जगतोय आणि या जमीन हक्काचं जे आंदोलन ठाणे जिल्ह्याला का गरजेचं आहे हे तुम्हाला मी सांगतो। आपल्या बुद्धभूमी फाउंडेशनला तहसीलदाराने पंचनामा करून सांगितलेलं आहे की या जागेवर 1980 पासून आपला कायमस्वरूपी ताबा आहे। मी बुद्धभूमीमध्ये जे भाषण केलं होतं त्यामध्ये पण सांगितलं होतं की ताबा कब्जा आणि वहिवाट यानुसार जमिनीची मालकी सिद्ध होते। केवळ 7/12 नावावर केला म्हणून जमिनीचं मालक होता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचे 2 निकाल आहेत। त्याच्यामुळे मी आदरणीय भंते गौतम रत्न महाथेरो यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो, कारण जे आंदोलन आम्ही नागरिकांनी म्हणजे बौद्ध बांधवांच्या भाषेत उपासकांनी करायला पाहिजे होतं ते आंदोलन बौद्ध भिक्खूंनी केलं आणि काय सांगितलं ही जमीन आम्हीच असतो आणि त्याचे पुरावे आपल्याकडे आपल्या फाईलमध्ये आहेत। आता ते पुरावे काय सांगतात की ही जमीन ही बुद्धभूमीची आहे, म्हणजे उद्या 7/12 नोंदवायचाच झाला तर तो बुद्धभूमीच्या नावाने नोंदवला जाईल। याच पद्धतीनं न्यायालयाने पण निकाल दिलाय। एका केसमध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या विरोधात काही लोक गेले होते, त्यामध्ये न्यायालयाने कबूल केलं की बुद्धभूमीच्या विश्वस्तांना इथून बाहेर पाडता येणार नाही आणि म्हणून ही जी भूमिका आहे ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे। तुम्ही घोषणा देताय मला आदर आहे, पण शासन असं दाखवत आहे, मला वाटतं एका आयुक्तांचं पण म्हणणं होतं की हा 7/12 पालिकेचा झाला, तर ते खोटं आहे। फिजिकल ताबा प्रत्यक्ष ताबा हा बुद्धभूमीचा आहे आणि प्रत्यक्ष ताबा बुद्धभूमीचा असल्यामुळे ही 32 एकर जमीन आमची आहे। आता या आंदोलनामध्ये मी एक आगरी समाजाचा कार्यकर्ता, भंडारी समाजाचे नेते पण इथे येणार आहेत, कोळी समाजाचे नेते येणार आहेत, इथे आमचे रमेश दादा आहेत, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते आहेत, ते त्यांच्यावर पण अन्याय इथे झालेला आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाला म्हणजे अन्याय करणारे एकच आहेत। इथले आमदार इथले खासदार हेच आमच्यावर अन्याय करतात, ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची जबाबदारी आहे इथे आता भेट दिली पाहिजे। पोलिसांची जर अशी इच्छा असेल की हे आंदोलन सामोपचाराने मिटावं तर या जिल्ह्यातले आमदार आणि खासदारांनी यावं, आंदोलकांना आमच्या टाळीशी चर्चा करावं। आणि मी स्वतः सांगतो की आमच्या महिलांकडे आम्ही नेतृत्व दिलेलं आहे, महिला इथे बसतील, महिला इथे सांगतील, भिक्खू सगळे इथे आहेत। मुद्दा असा आहे की हे आंदोलन ठाणे जिल्ह्यात का होतंय की ज्या अप्रांत प्रदेशातून ठाणे रायगड पालघर इथून इथल्या आदिवासींना इथल्या ओबीसींना इथल्या एससीना अधिकार मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 ला आंदोलन केलं। त्यांनी शब्द वापरले कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर। आज जमीन आम्ही कसतोय आणि पालिका सांगते काय ही जमीन आमची झाली, तर तो 7/12 जो फिरवलेला आहे तो भ्रष्टाचार आहे आणि हा 7/12 फिरवणं हे प्रत्येक गावामध्ये आज चालू आहे। आगरीकोळ्यांच्या गावातल्या बाहेरच्या सरकारी जमिनी आहेत, गुरुचरण जागा आहेत, हे परस्पर सरकार आपल्या नावावर करते। आता सरकार हे सगळ्यांचं असतं, मग सरकार असं का करतंय तर सरकार आज भूमाफियाच्या भूमिकेत आहे। 7 मिनिटाच्या भाषणात बुद्धभूमीच्या मी हेच सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। त्या आंदोलनाची जी मुख्य भूमिका आहे त्या आंदोलनामध्ये आमच्या बुद्धमूर्ती हटवल्या असतील, भिक्खू संघाचा अपमान झाला असेल, पण तो सगळा झालाय जमिनीच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी। आणि पुन्हा एकदा भिक्खू संघाचं मी अभिनंदन करतो, जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। खरं म्हणजे त्यांनी सगळ्या संसाराचा त्याग केलेला आहे, सगळ्या प्रकारच्या मोहांचा त्याग केलेला आहे, पण आम्ही सगळेजण जमिनीचे लढे लढवत नाही। जमिनीची लढाई लढायची वेळ आली की आपण जमिनीची किंमत विसरतो
आज ह्या जमिनीची किंमत आहे 12,000 कोटी. किती आहे? 12,000 कोटींची जमीन आहे. तुम्हाला माहित आहे का? मी खास करून ताईला सांगेन, आमच्या आगरी कोळी महिलांच्या अंगावर जे 40 वर्षाची गंठण आली त्याचं मूळ कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी पूल कायदा केला, सातबारा आमच्या नावावर झाला, त्यातून आलेल्या पैशाने आमच्या महिला श्रीमंत झाल्या. आणि याच पद्धतीनं आमची जिथे जिथे घरं आहेत, जिथे जिथे वस्त्या आहेत, ती आंदोलनं लढवण्याची गरज होती. आणि म्हणून भिक्खू संघाने जे आंदोलन केलेलं आहे सरकारच्या विरोधी नाही आहे. ते आंदोलन देशाच्या कायद्याला धरून आहे, संविधानिक कायद्याला धरून आहे. याच्यामुळे या आंदोलनाच्या विरोधी कोणी बोलणं किंवा ते आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे या देशातल्या ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांच्या जमीन अधिकारांना नकार देण्यासारखं आहे आणि खरं राष्ट्रवादी आंदोलन आहे. आणि म्हणून यातले 2 पुरावे आहेत ते मी आताच वाचले, अगोदर पण वाचले, पण इथे बोलण्यापूर्वी नीट वाचून घेतले. त्यामध्ये इथल्या तहसीलदारांनी पूर्व पुरावा दिलेला आहे. त्या जमिनीवर प्रत्यक्ष ताबा हा बुद्धभूमीचा आहे, कोणाचा नाही, दुसरा कोणाचा नाही. आणि न्यायालयातून ह्याचं रिचेक झालेलं आहे. न्यायालयाने सांगितलं की इथल्या भंतेंना त्या ठिकाणावर हटवता येत नाही. आणि म्हणून जे कोणी वकील आहेत त्यांच्यासमोर मोठं चॅलेंज आहे, जर आपण न्यायालयात गेलो तर या जमिनीचे आम्ही मालक ठरतो. आता जमिनीचे मालक आपण आहोत, तर आता विकास करण्याचं काम मालकच करतो. ज्यांचे ज्यांचे बंगले आहेत, ज्यांची घरं आहेत, त्यांचा विकास करायला सरकार येतं का? नाही. त्यासाठी प्राधिकरण स्थापन, राजाराम पाटलांचा बंगला डेव्हलप करायचा आहे तर प्राधिकरण करेल का? कोण नाही करणार, कारण हे आमचं आहे. आणि तुम्हाला खरोखर वाटत असेल, आनंद वाटत असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप दौडलेले आहेत, सागरी किल्ले आहेत, अनेक ठिकाणं आहेत, त्यांचा विकास आतापर्यंत का झाला नाही? तर याच्यामध्ये शासन चुकलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. मी राहतो रायगड जिल्ह्यात, मी राहतो उरणमध्ये. आमच्याकडे नवी मुंबई विमानतळाची जागा सिडकोने घेतली. सिडको म्हणजे कोण? नगर विकास खातं. नगर विकास खातं म्हणजे कोण? आपले शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब. ती घेत असताना तिथे कायदा राबवला गेला नाही. आणि जो 2013चा कायदा होता, भूसंपादन कायदा, तो राबवला नसल्यामुळे मी जी टोपी घातली त्या मच्छीमारांना न्याय भेटला नाही. अजूनही मच्छीमार न्यायापासून वंचित आहेत. तिथे बुद्ध लेण्या होत्या, त्या बुद्ध लेण्या सुद्धा तोडल्या गेल्या, जेसीबी लावून तोडल्या गेल्या. मी 29 दिवस आंदोलन केलं होतं, पण आमची शक्ती कमी पडली. हा प्रकार आज प्रत्येक गावात होतो ठाणे जिल्ह्यात. की मार्गे आहे किंवा म्हाडा आहे किंवा शिवतो आहे, ते आपले ग्रामसभेचे अधिकार संपवायला निघालेले आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एससी आणि एसटीला ग्रामसभेने विशेष अधिकार दिले. ग्रामसभेने जाहीर केले की आदिवासींच्या जमिनी तुम्हाला घेता येणार नाही. पण लोढाने जे केलंय, आता हे इथे रमेश पाटील आहेत, तर रमेश पाटलांच्या सोबत एक ठाकूर समाजाचा आदिवासी माणूस आहे, त्याला पण लोढाने मारलेला आहे. ठीक आहे, लोढा एक बिल्डर आहे, लोढाने मारलं, पण गृह खातं काय करताय? फडणवीस साहेब काय करतात? शिंदे साहेब काय करतात? इथले खासदार काय करतात? इथले आमदार काय करतात? आणि म्हणून हे आंदोलन आमचं कोणाच्याही विरोधी नाही. भारतीय संविधानाचा आदर करून आम्ही इथे आंदोलन करतो आहोत. याची नोंद पत्रकार बांधवांनी घ्यावी आणि पोलीस बांधवांनी पण घ्यावी. तुमच्या मनात आला असेल की बाबा हे रस्त्यावर बसले त्यांना आम्ही हटवू, यांच्यावर गुन्हे दाखल करू, ही लोकशाही आहे. आज आपल्या देशात कॉक्रोच पार्टीने आक्रोश केला. का केला? की 22 ते 23 लाख विद्यार्थ्यांचं वाटोळं केलं. तरुण वयात आपल्या मुलाला जर अशी निराशा आली तर बापाला काय वाटतं? मला वाटतं 5 ते 7 मुलांनी आत्महत्या केली. ते चांगलं लक्षण आहे का? पुन्हा एकदा तुम्ही द्रोणाचार्य होऊन एकलव्याला ठार करायला निघालेत आणि म्हणून हे चालणार नाही. आज हाच प्रकार आहे. बुद्धभूमीचं आंदोलन जर यशस्वी झालं नाही तर अशा प्रकारच्या अनेक जमिनी आमच्या ताबा कब्जा वहिवाटीत आहेत. त्या जमिनींचं तुम्ही काय करणार? त्या जमिनी तुम्ही बिल्डरांना देणार का? आणि म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांना पण माझी नम्र विनंती आहे की यातली भूमिका समजून घ्या. यातली भूमिका आहे जिथे जिथे आमचा माणूस जमीन कसतो ती जमीन मालकी आम्हाला देण्याचा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आगरी समाज त्यावेळी उपस्थित होता. मी इथे आलोय त्याच परंपरेने आलोय. ज्या आगरी समाजाला बाबा